लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्याने आता पोस्टर वॉर सुरू झालाय। सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं अशा उपरोधिक आशयाचा उल्लेख असणारे पोस्टर कोल्हापुरात सध्या शरद पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावले। त्यामुळे या कोल्हापुरी बॅनर्सची संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा रंगली। लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीने दमदार यश मिळवलंय, तर शरद पवार राष्ट्रवादी पक्षाने 10 जागांपैकी तब्बल 8 जागा जिंकल्याने शरद पवारांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले। तसेच बंडखोरी केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील तगडा झटका दिला। कोल्हापुरात देखील महायुतीच्या उमेदवारामागे मोठी ताकद असताना संजय मंडलिकांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागले आणि श्रीमंत शाहू महाराजांचा 1.5 लाखांहून अधिक मताधिक्याने विजय झाला। त्यामुळे हाच धागा पकडत शरद पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपरोधिक पोस्टर लावून विरोधकांना टोला लगावलाय। 10 पैकी 8 जागा व महाविकास आघाडीला 30 जागा अशा जागा जिंकून महाविकास आघाडीने मोठा विजय सांगतो। यामध्ये शरद पवार साहेबांचं योगदान मोठं आहे आणि काही लोक हे शरद पवार साहेबांना संपवण्यासाठी प्रयत्न करत होते। पक्ष फोडले, घर फोडले, तरी देखील महायुतीला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही। अगदी त्यांचा महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव झाला आहे। त्यामुळे शरद पवार काय आहेत हे आता महायुतीला चांगलंच कळलेलं आहे। त्यामुळे इथून पुढे पवारसाहेबांचा नाद करण्यापूर्वी त्यांनी विचार करावा आणि पवारसाहेबांना संपवण्यासाठी निघालेले काही नेते हिमालयात गेले आहेत व काही नेते आता स्वतःला मुक्त करा अशा प्रकारची मागणी करत आहेत। त्यामुळे या फलकाद्वारे आम्ही एकच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की शरद पवार काय आहेत हे त्यांना कळालं असेल।